मोठी बातमी, मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा, देवेंद्र फडणवीसांची भाजप नेतृत्वाला विनंती। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचे आहे। मला सरकारमधून मोकळे करावे अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेले आहे। मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातले। जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे। सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे। आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचे आहे। मला सरकारमधून मोकळं करावं अशी मी विनंती करणार आहे। बाहेर राहिलो तरी मी काम करेन, पण मला आता पूर्ण वेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रित करायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। ते मुंबईमध्ये बोलत होते। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला। महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले। एनडीएला 19 जागांवरच समाधान मानावे लागले। 2019च्या निवडणुकीत 22 जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला। लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही याची कबुली दिली। यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणेही सांगितली। काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, किंबहुना आमच्या अपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या। महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडी सोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्ह सोबत करावी लागली। त्यामध्ये संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला। हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही, त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा आम्हाला फटका बसला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। भाजपला राज्यात नाकारले नाही फडणवीस, जनतेने दिलेले जनादेश मानून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला। ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचं अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही, समसमान मते मिळाली आहेत। आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे। कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केला। काही ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी दिसली, काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता, सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता। सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नरेटिव्ह तयार केला, त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। देशातील एनडीएच्या यशावर काय म्हणाले? देशभरातील भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो। पंडित नेहरू यांच्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद जनतेने मोदींना दिला। एनडीएचे सरकार देशात येते। 1962 नंतर पहिल्यांदा तिसऱ्यांदा सरकार होते। ओडिशामध्ये भाजपचं प्रथमच सरकार होते। आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबूच्या नेतृत्वाला पसंती दिली। अरुणाचलमध्ये पुन्हा भाजपचं सरकार आले। लोकसभेसोबत एनडीए आणि भाजपला मोठा कौल दिला, त्याबद्दल जनतेचे आभार। इंडिया आघाडी तयार झाली, त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला देशात मिळाल्या आहेत। सर्वांनी एकत्र येऊन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला, पण भाजप त्यांच्यापेक्षा मोठी राहिली। एनडीएचे घटक पक्ष मिळून सरकार तयार होते। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।